अमरावती शहरात वाढलेल्या घरफोडींच्या घटनांना आळा घालण्यासाठी अमरावती गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे। पोलिसांनी कसून तपास करत अट्टल चोरट्याला अटक केली। त्यानं 10 घरफोड्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून तब्बल 20 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अमरावती शहरात वाढलेल्या घरफोडींच्या घटनांवर अखेर पोलिसांनी मोठा लगाम घातला आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेनं सराईत घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करत तब्बल 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 20,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकानं विशेष मोहीम राबवली। राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंकज राजू गोंडाणे हा सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं। तपासात आरोपीवर अमरावतीसह इतर शहरांमध्ये तब्बल 40 ते 50 घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी रेल्वेमधून प्रवास करत असताना मालखेड परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं। पोलीस चौकशीत आरोपीनं अमरावती शहरातील विविध भागांमध्ये केलेल्या 10 घरफोड्यांची कबुली दिली आहे। आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य मौल्यवान साहित्य असा एकूण 20,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून त्याचा माझा बातमीदार लावून आणि तो भिवंडीला राहत असल्याची प्राप्ती झाली, परंतु टीम भिवंडीकडे रवाना होतात अशी माहिती मिळाली की तो एका ट्रेनने भिवंडीहून नागपूर जात आहे। तेव्हा टीम इथून आमची भुसावळला गेली। भुसावळहून टीम रेल्वेमध्ये चढली आणि रेल्वेमध्ये त्याचा शोध घेतला असता आपल्या या मालखेडजवळ आल्यानंतर तो रेल्वेच्या एका रिझर्वेशनच्या बुकीमध्ये मिळून आला। तेव्हा त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याला इकडं ऑफिसला आणून सविस्तर त्याची चौकशी केली। चौकशी केल्यानंतर त्यांनी अमरावती शहर आयुक्तालयामधले राजापेठ पोलिसांचे 4, बडनेरा पोलिसांचे 4, नांदगाव पेठचा 1 आणि गाडगेनगरचा 1 अशा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे। या सर्व गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल आम्ही हस्तगत त्याच्याकडून केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत त्याचा एक मित्र आहे आणि या गुन्ह्यांमध्ये पूर्वीही त्याचा सहकारी असलेला सागर गुप्ते हा सुद्धा राहणार अमरावतीत आहे, परंतु हाही सुद्धा इथं राहत नसून तो सध्या कारंजा लाड येथे राहत असल्याची माहिती होती। त्याला तिथून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून काही मुद्देमाल आणि याच्याकडनं काही मुद्देमाल असा 10 घरफोडीतला मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। यापुढेही शहर गुन्हे शाखेकडनं शहरामध्ये जे घरफोड्या झालेल्या आहेत किंवा इतर गुन्हे झालेले आहेत ते लवकरच उघडकीस आणून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे।